लाल भोपळ्याचा आणखीन एक छान पदार्थ म्हणजे कांदा लसूण न वापरता वाफेवर शिजवलेली मस्त चमचमीत लाल भोपळ्याची भाजी। मधुगंधाच रेसिपीज या आपल्या चॅनलवरती दर मंगळवारी आणि शुक्रवारी अतिशय वेगवेगळ्या छान मस्त रेसिपीज घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतो। मधुगंधाच रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता ही भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करतेय। यात टाकूया अर्धा टीस्पून मोहरी आणि मोहरी छान तडतडली की अर्धा टीस्पून हिंग टाकू। यावर टाकूया अर्धा टीस्पून हळद आणि सगळी फोडणी आपली मस्त छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं की ह्यात टाकूया 1/4 टीस्पून मेथ्या। मग ह्यावर टाकूया 5 ते 6 कढीपत्ता आणि कढीपत्त्यांना छान मस्त फ्राय करून घेऊया। मेथ्यांनी ना खूप छान असा वेगळा असा स्वाद येतो या फोडणीला। फ्राय झाले की ह्यावर टाकूया 2 टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ। स्वच्छ धुवून भिजवून निथळून घेतलेली आहे ही हरभरा डाळ आणि या सर्वांना व्यवस्थित तेलावरती आपण फ्राय करून घेऊया। डाळीला छान कुरकुरीत फ्राय करून घेऊया। यावर टाकूया आता चौकोनी आकारांमध्ये कापून घेतलेला अर्धा किलो लाल भोपळा आणि छानपैकी या फोडणीमध्ये या भोपळ्याला आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही आपली लाल भोपळ्यांची खुसखुशीत गोड पुऱ्यांची रेसिपी बघितली आहे का, जी तेलकट अजिबात होत नाही? त्याची लिंक मी वरती देत आहे, नक्की बघा। आता भोपळा ना हा अगदी पटकन शिजतो, ह्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही पडत। त्यामुळे आपण ह्याला कव्हर करूया आणि या झाकणावरती पाणी टाकूया, म्हणजे वाफेमध्ये आपला भोपळा अतिशय छान शिजेल आणि त्याच्या फोडी अख्ख्या राहतील, त्या तुटणार नाहीत। कारण की ह्या भाजीमध्ये भोपळ्याच्या फोडी जर छान अख्ख्या राहिल्या, गळून नाही गेल्या, तर खायला जास्त मजा येते। म्हणून अशा प्रकारे शिजवा। साधारण 10 ते 15 मिनिटात आपला भोपळा शिजून जाईल। आपण आता चेक करूया, आपलं झाकण काढूया आणि थोडं मिक्स करून घेऊया। वाफेवरती बघा आपला भोपळा अतिशय छान शिजलाय। आता आपण पुढचं सगळं टाकूया, कारण आतापर्यंत आपण मीठ वगैरे काही टाकलेलं नाहीये। आता यावर टाकूया 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि सगळं आपण भाजीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। अगदी थोडा वेळ असेल आणि झटपट भाजी बनवायची असेल तरी ही भाजी अगदी पटकन बनते। फक्त भोपळ्याला आपण चॉप करून आदल्या दिवशी ठेवलं पाहिजे। छान मिक्स झालं की ह्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरूया, थोडं मिक्स करून घेऊया आणि मग आपला शेवटचा पण या भाजीची चव अगदी द्विगुणित करणारा इन्ग्रेडियंट म्हणजे अर्धा कप ताजं खोवलेलं ओलं नारळ। हे तुम्ही टाकून बघा लाल भोपळ्याच्या भाजीत, खूपच मस्त चव येते यामुळे। आता हे नारळ मिक्स करून आपण भाजी पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली भाजी रेडी आहे। हे 3 जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना, मेथ्या, थोडे हरभरा डाळ आणि खोबरं, यानी ना ह्या भाजीची चव अतिशय टॉप नॉच मस्त होते। तर नक्की ट्राय करा ही भाजी आणि कशी झाली मला सांगा। अशाच छान छान रेसिपीजसाठी आणि लाल भोपळ्याची अजून एक जबरदस्त रेसिपी जी येत्या शुक्रवारी मी घेऊन येणार आहे, नक्की आपल्या मधुगंधाच रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड।